नमस्कार मित्रांनो, राजेंद्र चव्हाण फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना PMMY या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे। सूक्ष्म व लघु उद्योगांना उत्पादन व्यापार सेवा या उद्योगांना 10 लाखापर्यंत कर्ज मिळवून देणे, कृषी संबंधित पूरक व्यवसाय देखील या योजनेत सहभागी होऊ शकते। कर्जाचे 3 प्रकार आहेत, शिशु, किशोर आणि तरुण। शिशुमध्ये 50,000 पर्यंत तुम्हाला कर्ज दिलं जातं। त्यानंतर किशोर यामध्ये 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते। त्यानंतर तरुण यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज दिले जाते। याच्या पात्रता काय काय आहेत ते आपण पाहूयात। भारतीय नागरिक असावा, वयाचे 18 वर्ष पूर्ण असावेत, बँकेचा डिफॉल्टर नसावा, व्यवसायाची संपूर्ण माहिती असली पाहिजे। यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत। आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, व्यवसाय नोंदणी कागदपत्रे। व्यवसाय नोंदणी कागदपत्रे म्हणजे काय, शॉप लायसन, उद्यम आधार, GST असेल तर, ITR असेल तर। कर्जाचे प्रकार, आपण अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून तो भरून त्याला कागदपत्रे जोडून आपण ते बँकेत सादर केल्यानंतर आपल्याला लोन मंजूर होते। SBI बँकेमध्ये शक्यतो तुमचं सेविंग अकाउंट असले तर आपण सुरुवातीला तुमचा जर बिझनेस नवीन असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा हा फॉर्म भरून जर त्याला डॉक्युमेंट काही जास्त नाही आहेत। सुरुवातीला जर तुम्हाला 50,000 जर लोन हवं असेल डायरेक्ट, हे बघा आपण काय करतो, डायरेक्ट 5 लाख 10 लाख लोन मागायला जातो, पण बँक लोन देत नाही। तुमचा व्यवसाय नवीन असेल तर तुम्हाला सुरुवातीला 50,000 लोन सहजासहजी मिळू शकते, ते पण 1 ते 2 दिवसामध्ये। तुम्हाला करायचं आहे काय, बँकेमध्ये जाऊन फॉर्म घेऊन तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड व शॉप लायसन, उद्यम आधार व पॅन कार्ड एवढी कागदपत्रे जोडली, तुम्हाला ITR लागत नाही, GST लागत नाही, इतर कुठलेही कागदपत्र लागत नाही। एवढेच फक्त कागदपत्रावरती तुम्हाला 50,000 रुपये लोन सहजासहजी मिळू शकते। त्यानंतर हे लोनचे हप्ते तुमचे वेळेवर गेल्यानंतर तुमचा पुढील टप्पा म्हणजे काय, तुम्हाला शिशु लोन पहिल्यांदा मिळते 50,000चं। त्यानंतर तुमचे त्या 50,000मधील काही हप्ते गेल्यानंतर तुम्हाला बँक पुढील किशोरचा टप्पा चे लोन देऊ शकते 50,000 ते 5 लाख। ते पण कसे की तुमच्या व्यवसायाच्या वाढीवरती, तुमचा व्यवसाय किती वाढतोय, तुम्ही हप्ते कसे भरताय, रेग्युलर आहेत का, ह्या गोष्टीचा सर्व विचार करून तुम्हाला ते किशोर लोन पुढे देतं। आणि जर तुमचा व्यवसाय अगदीच मोठा झाला असेल तर तुम्हाला डायरेक्ट 5 लाख ते 10 लाख सुद्धा कर्ज मिळून जातं। पण लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्ही 50,000 रुपयाचं बँक जर लोन देत असेल तर नक्की घ्या, आणि असे टप्पे करत करत तुम्हाला मोठं लोन देखील मिळू शकते। व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा मित्रांना, नक्की शेअर करून सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।